मी आज मुंबई विद्यापीठाने आजपर्यंत केलेल्या गेल्या दोन महिन्यामध्ये केलेल्या चुकांचा पाढा वाचण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल, गेल्या 2 महिन्यामध्ये MH BCom चे सलग 3 दिवस पेपर लीक झाले. सलग 3 दिवस. कुलगुरू काय करतात? त्यानंतर तुम्ही जर पाहिलं MA चे रिझल्ट लागले, 2000 विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले. ते रिझल्ट त्यांनी चुकीचे लावले, मार्कशीट चुकीचं. जो विद्यार्थी परीक्षेला बसलाय त्याला नापास केलाय. काय चाललंय? कुलगुरू काय करतात? त्याच्यानंतर तुम्ही बघितलं आता सगळीकडे परीक्षा चालू आहे. मुंबई युनिव्हर्सिटीने, मुंबई विद्यापीठाने परीक्षा केंद्र अलॉट केलं. जो विद्यार्थी साकिन्याला राहतो त्याला तुम्ही नालासोपारा सेंटर दिलंय. जो विद्यार्थी बदलापूरला राहतो त्याला तुम्ही नालासोपाराला पाठवलंय. म्हणजे तुम्ही 50 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरती सेंटर्स अलॉट केले. कुलगुरू काय करतात? बॅचचे एक्झाम सुरू आहेत, अजून स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं नाहीये, अजून पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं नाहीये. विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायचा, कशा परीक्षा द्यायच्या, अशा अक्षम्य चुका मुंबई विद्यापीठाने करून ठेवलेल्या आहेत. कुलगुरू काय करतात? आणि सगळ्यात मोठा आणि लाजिरवाना आणि केविळवाना असा प्रकार मुंबई विद्यापीठाने करून ठेवलेला आहे. म्हणजे MA सायकोलॉजी सेमिस्टर 4चं हे पुस्तक आहे. म्हणजे तुम्हाला सांगू, मुंबई विद्यापीठामध्ये विद्यार्थी ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी तो तिथून विद्वान होऊन बाहेर पडतो. मुंबई विद्यापीठामध्ये आमची अशी भावना आहे की सरस्वती मातेचा त्याच्यामध्ये भाव आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये तुम्ही जर पाहिलं, पान क्रमांक 24 मध्ये ChatGPTचा वापर केलाय. मुंबई विद्यापीठाने अक्षम्य अशा चुका केलेल्या आहेत. आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि सन्माननीय अमित ठाकरे साहेब हे कदापि सहन करणार नाही. त्यासाठी म्हणून आम्ही माननीय शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना, जे आयडॉलचे संचालक आहेत, त्यांचा आम्ही राजीनामा मागितलेला आहे. आणि कुलगुरू या अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतील, आम्हाला अपेक्षा आहे. आणि मी तुम्हाला विचारतो, यांचा राजीनामा का नाही घ्यायचा हे मला तुम्ही कळवा. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तो राज्यकर्त्यांना कळेल की शिक्षण संस्थेमध्ये काय चाललंय. नीटचा विषय असेल, CBSEचा विषय असेल, त्या ज्या कुठल्याही विद्यार्थ्यांचा विषय असेल, त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि आमचे सन्माननीय अमित राज ठाकरे साहेब हे सदैव तत्पर आहे.